शिवसेना सभासद नोंदणी अभियानाच्या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत पिंपरी चिंचवडमध्ये होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वेदांत फॉक्सकॉन सारखा 3076 कोटी रुपयांचा प्रकल्प एखाद्या राज्यात गेला तर तुम्ही त्याचा वापर करता, मात्र आम्ही देवसमधून 15,76,000 रुपयाची गुंतवणूक राज्यात आणली, हुंदाई सारखी कंपनी आणली, महिंद्रा आणि टाटा सारख्या कंपनीचा विस्तार केला, आईस्क्रीम कंपन्या आणल्या, त्याची देखील सकारात्मक चर्चा झाली पाहिजे असं स्पष्टीकरण देत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेदांत फॉक्सकॉन सारखा प्रकल्प परराज्यात गेल्यावर सारवासारव केली। उद्योजकाच्या मानेवर बसून आपण काही करू शकत नाही, मात्र जे आलं त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे। 3076 कोटीचा प्रकल्प एखाद्या राज्यामध्ये गेला त्याच्यावर आपण एवढं कोणतरी बोलतो म्हणून त्याचा उहापोह करतो, परंतु दावोसवरनं 15,70,000 कोटीची आम्ही जी इन्व्हेस्टमेंट आणली, हुंदाई सारखा प्रकल्प आला, आईस्क्रीम कंपन्या मोठ्या पद्धतीनं आल्या, महिंद्राचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला, टाटाचा एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला, डेटा सेंटरमध्ये आपण मोठं काम करतोय, याची चर्चा देखील सकारात्मक झाली पाहिजे। पण सर एक मोठा प्रकल्प होता, कोट्यावधी हजार रुपये, पण 15,70,000चे आणले त्याचं काय, ते पण आणले ना। शेवटी उद्योजकाच्या मानेवर बसून काय आपण एखादी गोष्ट करू शकत नाही, पण जे आलं जे होतंय त्याचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे। एखादा प्रकल्प जो गेलेला आहे त्याच्या अजून 10 पट मोठा आणू ना, आम्ही त्याच्यापेक्षा 10 पट मोठा आणू, पण आज जे 15,70,000 कोटीचे प्रकल्प आम्ही आणलेले आहेत त्याच्या 72% प्रकल्पांवर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। त्याच्यामुळे 15,70,000 कोटीच्या 72% म्हणजे आता तुम्ही किती ते काढा, आणि उर्वरित त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करतोय। एखादा प्रकल्प एखादा गेला तो का गेला याची आम्ही नक्की चर्चा करू, परंतु त्याच्यावर सारखं बोलून उद्योजकांमध्ये संभ्रम जे विरोधक करतात ते देखील करू नये। मीटिंग घेतलेली प्रदूषणासंदर्भात, त्याच दृष्टीने आळंदीमध्ये कधी घेणार इंद्रायणी वारंवार आता गेली 10 वर्ष नाही। आपल्याला एक त्यातली एक समाधानकारक गोष्ट मी सांगतो, आप्पा देखील इथं आहे, कदाचित हे आम्ही पोचवण्यापर्यंत कमी पडलो असू, पण त्याची सुरुवात 1.5 वर्षापूर्वीच आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केली। आपाच्या देखील बैठकीला उपस्थित होते, आपांच्याच मागणीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या परिसरामध्ये आले होते आणि इंद्रायणी आणि पवना नदीचा DPR शेवटच्या अंतिम स्थितीमध्ये आहे। परवा आळंदीला मी देखील होतो, शिंदेसाहेब देखील गेले होते आणि मुख्यमंत्री देखील गेले होते। आम्ही तिघांनी मिळून असं सांगितलेलं आहे की इंद्रायणी पवनाचा जो शुद्धीकरणाचा विषय आहे तो लवकरात लवकर आम्ही संपवणार आहोत। पण मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की हा प्रकल्प 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार नाही, त्याच्यासाठी काही 2-3 वर्ष जाणार आहेत, परंतु इंद्रायणी आणि पवना शुद्धीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र शासनानं सकारात्मक हाती घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्णत्वाकडे